महादेव जातो गा बोला रे अन घोट घोट पाणी घोट पाणी हर बोला महादेव बाहेर काय झालं? काय झालं? भूक लागली जेवायला वाट वाढते ना. पराक्रमच बघा ना माणसाचा किती आहे. दारू बघसून घ्या गिळा काय आहे काय आहे दिसत नाही तुम्हाला? मीठ मिरची आणि पोळी हो. हे काय जेवण आहे? हाय काय जेवण आहे? घरात हे सगळं खातात म्हटलं तर निमूटपणे तुम्हाला खावं लागेल. मी खाणार नाही. मला खायचं नाही. असं नवऱ्याची मुलगी करतात. नवऱ्याच्या तोंडाला तोंड देतस तू. नवऱ्याच्या तोंडाला अरे नवरा तुझा मी नवरा नवऱ्याची मुलगी नवऱ्याची मुलगी करते तू. बघ त्या मांग्या साथ म्हणते आपल्या बायकोने. अरे त्या मांग्याची बायको 7 फेरी घेते झाडा भोवताल 7 जन्म हात नवरा भेटवते म्हणून. तिचा नवरा एवढा केवढा नाही का बघा. असं नवऱ्याला तेवढा म्हणते तू. नवऱ्याला तेवढा म्हणतात. नवऱ्या बरं म्हणतो रे नवऱ्या बरं म्हणतो निघायचं घराच्या बाहेर निघ. बरा तर रस्ता ठरला. चला माझ्या घरात एक मिनिट थांबायचं नाही. माझ्याशी पूजा करायला लागली आजकाल. अशी कशी जाई ना? अशी कशी जाई? लग्न केलं म्हटलं तुमच्या सोबत. हे घर पळून जाईल तुमच्या सोबत. काय लग्न केलं म्हणलं? नवऱ्यावर बात करू करायला लागली आजकाल. हो का? मग नवऱ्याने चांगलं जास्त वागलं. तोरण चढलाय तुझं. काय तुझी पाठ सोडून काढी ना नाव नाही मला गोविंद. माझ्या माथ्यावर खातेस आणि मला बोलतेस तू. तुमच्या माथ्यावर कोणत्या पुरणपोळ्या खाऊ घातल्या तुम्ही ना? कोणत्या पोळ्या खाऊ घातल्या? जै खाते त्या स्वतःच्या कच्च्या खाते. माझं जगत चल नित्य घराच्या बाहेर. नाही झालं. बघते काय करतात ते आज. काय करतो तेरा वर्गाचे पाठच चालतो. तू आता तू अशी कशी जात नाही असं मोर मोरी ना एका जागी तुझी कंबर खबरदार या नंतर तर माझा हात उघडला तर विसरून जाईल तुम्ही माझा नवरा म्हणून कळलं का? काय करशील तू? तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं? तू अशी ऐकणार नाही. तुला जास्त जोराला तुझ्या बायको वा मस्त शोभते बायको. नवरा तर लई शोभते बापा. आरती काय याची वाली चांगली. तुझी आरती करतो. काय तमाशा लावला? सुनबाई अन्न उचलते. काय चाललंय रे? माणसाच्या जन्माला आला आणि कुत्रे मांजरासारखं भांडता तुम्ही. कंटाळा आला मला तुमच्या रोजच्या भांडणाचा. कंटाळले काय काम करा. जाऊन राहा तुमच्या लहान पोराजवळ. काय म्हणाला? पुन्हा बोल. हो तेच म्हणालो. थोडे थोडे करून सगळे पैसे घेऊन गेला. कुठे गेली त्याची नोकरी सांगा ना. पगार देणार होता तुम्हाला. गेलेला वावर घेऊन देणार होता. आईचं मंगळसूत्र घेऊन गेलेला वर्ष झाला. वर्ष त्यात या घरामध्ये तोंड तरी दाखवलं का? कंगाल करून गेला मला कंगाल. अरे 2 रात्री माझ्या बायकोला सुखाच्या चालू शकत नाही.
आणि 9-2 घालवे सुखाचे खाऊ शकत नाही. मग कुत्र्या मांडासारखे झगडे होणार नाही तर काय? आमचे बाबा सांगा ना, होणार नाही तर काय? अरे कोणतं मोठं राज्य मिळवण्यासाठी झगडे नाही होत बाबा. रोज एका अन्नाच्या ताटावरून होते सारखी खिटखिट, फक्त एका अन्नाच्या ताटावरून. म्हणून आम्ही निर्णय घेतला, आजपासून आम्ही इथं राहणार. बाबा आम्ही चाललो शहरात रणजितकडे. अहो रणजित भाऊजीचा त्यांचा नोकरीचा पत्र आहे तेव्हा तुम्ही कुठं बेवार फिरणार बाबा? बाई त्याच्या भरोश्यावर जातो असं नाही. मेहनत काय इथंही करायची आहे, शहरातही करायची. मेहनत करू आणि आमचं पोट भरण्याचा बंदोबस्त. नका जाऊ ना बाबा, नका जाऊ. नाही भांडणार आम्ही यानंतर. काय करणार बेटा? या तुम्ही काबाड कष्ट करता, चटके भाकर कधीच आणता, त्याच्यात आमची भागीदारी कशाला? बाबा अन्नासाठी तुमचे भांडणं होतात. पण बाबा एक भाकर आपण चौकात वाटून खाल्ली आहे ना. अरे शांत राहा रे. ए बाबू शांत राहा, बोलू नका. नाटक चालू आहे ना, मग कशाला बडबड करता तुम्ही? प्रेक्षकांना ऐकू द्या ना. तुम्ही बाहेर बसा बरं. सगळे मंडळवाले असेल तरी बाहेर बसा. बेटा तुमच्या चटणी भाकरीमध्ये आमची भागीदारी कशाला, म्हणून आम्ही निर्णय घेतला की आता आम्ही शहरात जातो. सांगा ना काय. हे आई, बाबाला समजू नको तू. हे बघ, यानंतर आम्ही झगडा नाही करणार. हॅलो वत्सल, आपण झगडा नाही करणार, पण तुम्ही जाऊ नका. नाही रे माझे लेकरं, आता नको वळू सामान. अरे रणजितचं शिक्षण करता करता आम्ही तुझ्या संसाराकडे कधीच लक्ष दिलं नाही रे. आम्हाला माफ कर, माफ कर. आजपर्यंत तुझ्याकडे राहिलो, आता त्याच्याकडे राहू. नको अडवूस रे आम्हाला, नको अडवू. हे बघ गोविंदा, 2 एकर मावली आहे, तिची सेवा कर. आज ना उद्या दाणे देईल. आपल्या मातीवर, आपल्या शेतीवर विश्वास ठेवा. काबाड कष्ट करा, घाम त्याच्यात गळू द्या. काय काय आहे बाबा त्या वावरात? हो काय आहे? हो सतत नापिकी. हो त्या वावरात गेला म्हणजे सारं रान खायला उठतं. तरी आता माझी तक्रार नाही बाबा. माझ्याजवळ काही नसलं तरी चालेल, पण माझे मायबाप माझ्याजवळ पाहिजे. तुम्ही माझ्याजवळ असलेत ना बाबा, तर कुठलीही गोष्ट करण्यासाठी माझ्या अंगामध्ये बळ येते. आणि तुम्ही जर माझ्यासोबत नसाल तर माझे हातपाय तोडून जातील. जाऊ नका ना. हे बघ बेटा, आम्ही निर्णय घेतलाय, तो आमचा शेवटचा निर्णय. चल जाऊ दे त्यांना, जाऊ. बाबा विसरू नको रे माय बापाला, झिजविले त्याने काया. काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया. रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया. आई बापाची माया. चुकलं माझं, चुकलं. मला माफ करा, मला माफ करा. आज जर मी भांडले नसते ना, तर आज आई बाबा हे घर सोडून गेले नसते. मला माफ करा, चुकलं माझं. मी नाही वत्सल, अगं माझं सुद्धा तेवढंच चुकलं. अगं मी दारू पिऊन घरामध्ये तमाशा केला नसता तर मायबाप कंटाळून निघून गेले नसते का? आपल्या रोजच्या झगड्याला कंटाळून आई बाबा शहरामध्ये निघून गेले.
मी आता ठरवलंय, अगं मी आजपासून दारूला स्पर्श सुद्धा करणार नाही. हा वत्सला, आजपासून मी दारूला स्पर्श सुद्धा करणार नाही वत्सला.